व्हॉट्सअप गाईज, मी तुमचा मित्र यश घरात पुन्हा एकदा घेऊन आलो ब्रँड न्यू ब्लॉग. तर आज आपण परत एकदा बरेच दिवसानंतर म्हणजे 1-2 महिने झाले असतील जंगलात आलोच नव्हतं. तर आज पाऊस पण थांबला आहे तर जंगला वगैरे चाललेलो आहोत. माझ्यासोबत आहे आपला एलेस आणि मॅस्टिफ. तर आता मस्त की जंगल फिरूया, कारण का आपण ना बरेच दिवस वर्षाच्या खाडीत जवळ गेलो नव्हतो. तर आज आपण जाणार आहोत. मी बोलत असेल एवढं दम का लागते ते जरा धावत आलो. अशी फालतूगिरी होत राहते काहीच. तर आता बघू शकता मस्त की ग्रीन ग्रीन अख्खा एरिया झालेला आहे. पाठीमागं बघू शकता माझ्या. आणि आज आपण मॅन वर्सेस वाइल्ड सारखा जुगाड करणार आहोत. दोस्तों आज हम सॉरी हे जंगलों में. तर गाईज बघू शकता, तुम्हाला मी रोटेट करून बोललो काय म्हणजे तुम्हाला एरिया पण चांगला दिसेल आणि माझी फालतू बकबक पण ऐकायला भेटेल. ओके, तुम्हाला रोटेट करून दाखवतो कॅमेरा. दोस्तों आज हमारे अमेज़न जंगल में पहला दिन है. क्या बोला भैंस? तो कहा अमेज़न के पहले दिन हमें दिख चुकी है भैंस. ये जंगली भैंसें हैं, ये हमें मार सकती है, इसलिए हम भाग रहे हैं. तो दोस्तों मैं हूँ मैन वर्सेस वाइल्ड यश और मेरे साथ कैमरामैन एलिस. भाई साहब बघू शकता मित्रांनो, हे आमचं जंगल, ह्याच्यात हे म्हशी आणि हे उत्तम असं जंगल. तो एक डायलॉग होता तो विसरलो मी, काय ते डोंगर काय ते जंगल असं काहीतरी होतं ना रे. काय ते डोंगर काय ते धरणी. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? काहीच मी डायलॉगची पूर्ण एल लावून टाकलेले आहेत. बघू शकता बऱ्याच दिवसांनी जंगलात आलो मी. तर बघू शकता फुल असा गवतानी भरले सगळा एरिया. आणि ना आत्ताचा जो वर्सोल खाडीचा व्ह्यू आहे ना गाईज, तो तुम्हाला दाखवतो. गाईज आता वर्सोल खाडीपर्यंत पोचता वर टाकली. तरी पण तुमचा भाऊ तुमच्यासाठी काय पण करू शकतो. आहा, इथून काय व्ह्यू दिसतो काहीच तुम्हाला सांगू नाही शकत मी. नॉट एक्सप्लेनेशन अबाउट दिस व्ह्यू. तो because गाईज इकडे पण म्हशी आहेत, इथं गाई पण आहेत म्हशी पण आहेत. मला वाटतं म्हैकरांच्या असतील. तर तुम्ही इकडला एरिया बघू शकता ना, इकडं आहे सुरूचं बन. इकडला तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ओके, तर एवढे खास नाही जागा पण तरी पण तुमच्यासाठी आपण बनवणार. त्यामुळे लागले यार. तर गाईस आता आपण पोचलेलो आहोत. इथून मला समुद्र दिसतोय क्लिअर कट. तुम्हाला रोटेट करून फोडून दाखवेन. म्हणजे कसं काय माहिती आहे तुम्हाला सांगतो, आत्ता तुम्हाला इथून कॅमेरा नीट दिसणार नाही, कारण का आमच्याकडं हायड्रेटिक तुम्हाला 24 नाही काहीच. तर जरा पुढे जाऊया आणि मग तुम्हाला दाखवतो मस्त की व्ह्यू. इकडं होतं जाम मोठा एरिया, एकदम क्लिअर एरिया, सपाट आहे. इथं क्रिकेट पाहिजे तर खेळू शकता, पण मला 500 रुपये द्यायला लागतील. गद्दारी कर बे. आधीच सांगतो, ग्राउंड अपने नाम पे नहीं है पर गो चपलेत काटा घुसला गाईच. मी शपथ काटा काढावं लागणार गाईच. आणि आज माझ्यासोबत मॅस्टिफ कुठं आहे? मॅस्टिफ ये है मेरा जर्मनी सपाट. गाईस चपलीत जो काटा घुसलाय तो काढतो जरा थांबा. इथं माझी परिस्थिती गंभीर झाली आहे. काटा काढतो आणि परत भेटतो. चपलीतला आता काटा निघाला नाही, पण इकडे बघू शकता काय सूरज दिसतोय आपला. आणि हा माझा जर्मनी शेफर्ड काल्या तोंडाचा. तर इकडून मस्त व्ह्यू येतं गाईज, तुम्ही बघू शकता प्रॉपर मस्तपैकी. आज बरेच दिवसांनी आलो आहे म्हणजे खतरनाक असा व्ह्यू दिसतो इकडून. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट जाऊन पुढे भेटतो काहीच. ओके, एक व्हिडिओ त्याच्यात छोटीशी क्लिप ॲड करायची, त्यासाठी एक जराशी व्हिडिओ घेतो आहे. तर मी तुम्हाला डायरेक्ट खाडीजवळ भेटेन. इथून तुम्हाला बीच दिसत असेल काही माहिती नाही, पण इथं समोर बीच दिसतो मला आणि इथं खाडी आहे. तर आता एक व्हिडिओ शूट करतो छोटी एकदम एवढीशी, आणि नंतर तुम्हाला पुढलं दाखवतो. तर गाईज तर आपण आपल्या ठिकाणावर पोचलेलो आहोत आणि अशा प्रकारे सांगू इच्छितो हा ब्लॉग संपलेला आहे. आय एम जोकिंग गाईज.
तर आता आपण पोचलेलो आहोत आपल्या ठिकाणावर. पाठी बघू शकता, देसी गाईज अँड म्हशीज. आणि ह्या साईडला आहे वर्सोलची पूर्ण खाडी. आणि हा मी ब्लॉग आय थिंक सो ब्लॉग नंबर 3मध्ये दाखवला असेल. आय थिंक ब्लॉग नंबर 3मध्ये मी ही वर्सोलच्या खाडीचा ब्लॉग मी घेतलेला होता. तुम्हाला कॅमेरा रोटेट करून दाखवतो म्हणजे तुम्हाला नीट दिसेल. ही इकडून प्रॉपर जंगल आहे इथून. आणि ह्या साईडून होते स्टार्ट वर्सोलची खाडी. ती पूर्ण जाऊन मिळते समोर समुद्र. ही इकडून ती जी व्हाईट लाईन दिसते तिकडे समुद्र आहे. तर ही आहे आमची वर्सोलची खाडी पावसाळ्यात. तर बघू शकता इकडला एरिया मस्त आहे. काही काय पण बोला, म्हणजे संध्याकाळचा असा एरिया असावा आणि मस्त की पाऊस वगैरे पडू द्या. मस्त एरिया इथला. तर तुम्ही विजिट करून सांगू शकता. इकडं कधी पण येऊ शकता फिरण्यासाठी. वर्सोलची खाडीत आतमध्ये डायरेक्ट यायला पाहिजे जंगलात सरळ याचं चालत आणि तुम्ही पोचाल ठिकाणावर. त्याचं नाव आहे वर्सोलची खाडी. तर पलीकडे बघता येते ते आहे वर्सोली गाव आणि हे आहे तलडोंगरी. नाईस. दो लोगों को जोड़ने वाला ये है नदी. इंडिया पाकिस्तान बॉर्डर काहीच. आणि हे बघू शकता बाहेरून देशातून मागवलेल्या गाई ज्या 50 लाख मिळत आहे. आणि हा तब्बल 1.5 करोडचा कुत्रा बॅस्टिफ. बघितलं पण यार, बघू शकता काहीच. आणि हा मस्त एक प्रॉपर एरिया आहे. तर आता इथे 1-2-3 शूट घेतो जरा, सिनेमॅटिक शूट्स, आणि ते ॲड करायचे त्याच्यात. ओके, आता सिनेमॅटिक शूट घेतो. गाईज दम लागलाय गाईज पूर्णपणे. हा तर फायनली आपले शॉर्ट्स कंप्लीट झालेले आहेत. तर आता त्याच्यावर जरा एडिटिंग वगैरे सॉन्ग विंग करेल तो केलेस. ओके, तर आपला हा ब्लॉग होता फक्त आणि फक्त वर्सोल खाडी स्पेशल ब्लॉग. तर आपले पावसाळी ब्लॉग पण स्टार्ट झालेले आहेत आणि आपला कंकेश्वरचा प्लॅन पण लवकरच बनतो आहे. कंकेश्वरचा प्लॅन पहिला बनतो आहे, मग सागरगडचा बने. सागरगडचा अजून फिक्स नाही काय. सागरगडचा आपला कंकेश्वरचा ब्लॉग आय थिंक सो पुढल्या संडेला शूट होऊ शकतो जर मी अवेलेबल असेल तर. म्हणजे कॉटेजचं काम पण असं ना, तर समजा कॉटेजला माणसं असतील तर नाही जमणार. जर कॉटेजला माणसं नसतील तर आपण ट्राय करू जाण्याचा. ट्राय करण्यात काय, तर आपण 100% प्रयत्न करणार कायच. तर आपलं हे सांगायचं होतं. आणि बाकी हा ब्लॉग आपला तुम्हाला कसा आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला सुरूचं पण बघायचं आहे की नाही. आत्ता तर मी शूट नाही केला. तुम्ही एकदा प्रॉपर कमेंट करा की तुम्हाला पूर्ण जंगल बघायचं काय. आपण शूट घेऊ, नक्कीच शूट घेऊ. ओके, आणि आपले फूड ब्लॉग्स पण बरेच दिवस आलेत नाहीत, म्हणजे काय मेकिंग वगैरेचे, ते पण लवकरात लवकर आपण करूच. इथं घाम बघू शकता किती आला आहे मला. तर हा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि सर्व मित्रांना पाठवा. आपल्या भाऊचं चॅनल आहे आणि आपण लवकरात लवकर कंकेश्वरचा पण ब्लॉग आणणार आहोत. आणि अजून काय बाकी काय नाही, तर कमेंट नक्की करा. ओके, तर तब तक के लिए बाय बाय.